भेंडळी गावचे आपले फॉलोवर आणि टमाटो उत्पादक शेतकरी ना एवढ्या लांबून डायरेक्ट गोणीमध्ये टमाट्याचे झाड उपटले आणि आपल्याकडे घेऊन आले होते. म्हणजे झालं कसं, टमाटी पिकावर खते आणि औषधांचा बेभावात खरेदी केला रेमेडी सारखा जहर. कष्ट करून पीक आलं पण कोरोना सारख्या व्हायरसने केला कहर. तर जे हरी माऊली, रामराम मंडळी. दुपारी मळ्यात चालच होतो तर दिदीला म्हटलं तू कुठं चालली ट्रॅक्टर घेऊन, पण आपली कास खराब तिला कुठं आवाज जातो बाहेर. मग म्हटलं चला दरवाजाच उघडून घेऊ. रविवार सुट्टी असली का पोरं बरोबर आहे ना आपल्या गायीसाठी गवत आणायला खालच्या मळ्यात चालले होते. आमच्या गावातील महामार्ग म्हणजे सुरत ते शिर्डी बर का, त्याच्यामुळे इतके साधनं चालू राहताना दिवसभर काही माप. हॉटेल साईताराजवळ आपली गाडी लावलीच होती. हा असं असं कुठले तुम्ही? आपले भाचे आणि साईतारा हॉटेलचे सर्व सागर धुमाळ म्हणे मामा आमच्या प्लॉटला एखादी व्हिजिट द्या ना. मग रोडवरच गाडी लावली आणि त्यांच्या प्लॉटमध्ये फिरतच होतो. तेवढ्यात एक कांदा उत्पादक शेतकरी पिंपळावरून आले होते. त्यांनी आपली धावती भेट घेतली. मळ्यामध्ये जेवण करायला गेलोच होतो तर आपल्या दुकानवर ना 2-4 गावची फॉलोअर मंडळी आलीच होती. पाचोरेवणी गावचे नाही वाटवाडे फॉलोअर म्हणे आपल्याला ना डिफेन्स सर आणि ते तुमचं जिंकन वगैरे ते देऊनच टाका. बेहेड, नारायण टेंबी, शिंद पळसर, रामाज पिंपळस ही सर्व गावची ना फॉलोअर मंडळी आज भेटायला आली होती. सर्वांना भेटून खूप आनंद वाटला. तसेच पालखेडचे आपले व्हिडिओ बघणारे आपले फॉलोअर आदित्य थेटे म्हणे आपल्याला ना काडी बांधायसाठी पहिल्या वर्षाच्या प्लॉटला औषध द्या. भेंडळीचे सर्व खर्च करून हातबल झालेले शेतकरी म्हणे प्रत्येक कंपनीचे औषधं मारली. तो व्हिडिओ ना तुम्हाला उद्या टाकील. त्यांचं म्हणणं होतं का आता आपल्या ह्या टमाटीला सोल्युशन काय काढायचं, कारण बांधणीला आलेले प्लॉट हे सोडून देण्याची वेळ येऊ राहिली. एक तर मग औषधांचा रिझल्ट नाही का बियाण्यांमध्येच फॉल्ट झालेला आहे. एवढ्या लांबून आलेले शेतकरी राजाला चहा वगैरे पाजला आणि व्हायरसचं प्रमाण अति असेल तर फालतू खर्च करणं शक्यतो टाळा. तरी शेतकरी राजा म्हणे शेवटचं रेमेडी शिवर मायक्रोबॅगच्या किटद्वारे देऊनच टाकीतो.